कधी येणार आहे नेहा? इतका उशीर खरंच. सॉरी सॉरी सॉरी, खरंच मला खूप उशीर झाला. अगं तुला काही लाज शरम? 1 तास उशिरा येतेस. तुला माहितीये का वेळ इतकी महत्वाची असते ना नेहा, आणि वेळेला महत्व द्यायला शिक. तुला काहीच किंमत नाहीये त्याची. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टाइम इज मनी, म्हणजे वेळ पैसा आहे. आणि तू 1 तास उशीर करतेस. प्लीज वेळेला महत्व दे. अगं मी म्हणाली ना सॉरी, आणि आज तू वेळेच्या संदर्भात एवढं प्रवचन काय देतेस? कारण आज आपण ॲट, ऑन आणि इन या प्रिपोजिशनचा वेळेच्या संदर्भात होणारा वापर ह्याच्यावर व्हिडिओ करणार आहोत. हो ग, बरोबर आहे, मी विसरलीच होती. तुला नुसती लेट लतीफ नाहीयेस, विसरभोळी पण आहेस. हाय, दिस इज ईशा. हाय, दिस इज नेहा. वेलकम टू आवर चॅनल अल्टा इंग्लिशिझम. आमचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ॲट, ऑन आणि इन हे प्रेपोजिशन वेळेच्या संदर्भात कसे वापरायचे हे नक्की समजेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही असे एकटेच आहात की ज्यांचा ॲट, ऑन आणि इन हे प्रिपोजिशन वेळेच्या संदर्भात वापरताना खूप गोंधळ होतो, तर तसं नाहीये बरं का. असे खूप जण आहेत की ज्यांचा गोंधळ होतो. कारण की आपल्या बऱ्याच जणांची मातृभाषा, मदर टंग किंवा फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश नसते. काही जणांची हिंदी असते, काही जणांची मराठी असते, काही जणांची तेलुगू असते. त्याच्यामुळे गोंधळ उडणं ॲक्सेप्टेबल आहे. तर हा गोंधळ होऊ नये म्हणून आपण पिरामिड पद्धतीने किंवा ट्रायंगल पद्धतीने ॲट, ऑन आणि इन हे प्रेपोजिशन कसे वापरायचे हे बघणार आहोत. हा आहे ट्रायंगल, किंवा आपण त्याला पिरामिडही म्हणू शकतो. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण कसा असतो, तर सगळ्यात वरचा जो भाग असतो तो निमुळता असतो, आणि जसं आपण त्रिकोणाच्या खाली खाली येतो तेव्हा त्याचा भाग हा रुंद होत जातो किंवा व्यापक होत जातो. आता तुम्ही बघताय मी त्रिकोणाचे 3 भाग केलेले आहेत. सगळ्यात वरच्या भागात मी लिहिलेला आहे व्हेरी स्पेसिफिक, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे ॲट. दुसऱ्या भागात मी लिहिलेलं आहे मोर स्पेसिफिक, आणि त्याच्या खाली लिहिलेले आहे ऑन. आणि तिसऱ्या सगळ्यात मोठ्या भागात मी लिहिलेलं आहे जनरल, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे इन. जसं तुम्ही बघताय ॲट हे त्रिकोणाच्या निमुळत्या भागात म्हणजेच नॅरो भागात मी लिहिलेलं आहे. सो जस्ट लाईक द ट्रायंगल, ॲट प्रिपोजिशन इज युज्ड इन व्हेरी स्पेसिफिक सिच्युएशन्स ऑर इन व्हेरी नॅरो सिच्युएशन्स. म्हणजेच ॲट या प्रिपोजिशनचा वापर आपण अचूक वेळ सांगण्यासाठी करतो. ॲट या प्रिपोजिशनचा वापर आपण स्पेसिफिक टाइम म्हणजेच अचूक वेळ सांगताना करतो. ह्याचे आपण एक्झाम्पल्स बघूयात. ॲट 5, ॲट 12:30, ॲट मिडनाईट. म्हणजे तुम्ही बघताय की हे खूप एक्झॅक्ट आहे, खूप नॅरो आहे. म्हणजेच 5 वाजताच म्हणजे बरोबर 5 वाजता, 12:30 वाजता म्हणजे बरोबर 12:30 वाजता. ॲट मिडनाईट म्हणजे बरोबर मध्यरात्री म्हणजे रात्रीच्या 12 वाजता. तर हे सांगण्यासाठी आपण ॲट याचा वापर करतो. जसं की तुम्ही आता बघता आहात की त्रिकोणाच्या मधल्या भागात आपण ऑन लिहिला आहे, जो की ॲट पेक्षा थोडा व्यापक आहे किंवा रुंद आहे. सो जस्ट लाईक द ट्रायंगल, ऑन इज लिटिल बिट ब्रॉडर अँड इट इज यूज फॉर वन डे और वन डेट. वी जनरली यूज ऑन विथ डेज अँड डेट्स. म्हणजेच आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर इंग्लिशमध्ये तारीख आणि वार सांगताना करतो. एक्झाम्पल बघूया आपण. ऑन मंडे, ऑन 7th मे, ऑन न्यू इयर्स डे. आता इकडे मंडे म्हणजे सोमवार हा एक वार आहे, 7th मे ही एक तारीख आहे, न्यू इयर्स डे हा एक दिवस आहे. तर आपण वार, तारीख किंवा एखादा विशिष्ट दिवस सांगताना ऑनचा वापर करतो. सगळ्यात शेवटचं प्रिपोजिशन आहे इन. जसं तुम्ही बघता आहात इन हे प्रिपोजिशन त्रिकोणाच्या सगळ्यात शेवटच्या भागात, जो की सगळ्यात रुंद आहे, व्यापक आहे, तिथे लिहिलेलं आहे. सो जस्ट लाईक दॅट ट्रायंगल, इन प्रिपोजिशन इज यूज्ड टू शो द लॉंगर पिरियड्स ऑफ टाइम सच ॲज इयर्स, सीझन्स, मंथ्स, अँड इट इज ऑल्सो यूज्ड विथ पार्ट्स ऑफ द डे. म्हणजेच इन या प्रपोजिशनचा वापर आपण वेळेचा सगळ्यात मोठा भाग दर्शवण्यासाठी करतो. म्हणजेच जसं की वर्ष असू दे, महिने असू दे, ऋतू असू दे, सेंचुरीज म्हणजे शतकं असू दे, डिकेड्स म्हणजे दशकं असू दे, तेव्हा या सगळ्या गोष्टींना दर्शवण्यासाठी आपण इनचा वापर करतो. आणि मी जसं म्हणाले इन इज यूज्ड विथ पार्ट्स ऑफ द डे. याचा अर्थ असा होतो इन या प्रिपोजिशनचा वापर आपण दिवसाचे भाग दर्शवण्यासाठी करतो. जसं की इन द आफ्टरनून, इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. एक्झाम्पल्स बघूयात. इन जानेवारी, इन द विंटर,
इन द 90s, इन 2024, इन द 21st century, इन द पास्ट. जसं तुम्ही बघताय जानेवारी हा मंथ आहे म्हणजेच महिना आहे. इन द विंटर म्हणजे हिवाळ्यात, जो की एक ऋतू आहे, सीझन आहे. इन द 90s म्हणजे 90चं दशक हे सांगण्यासाठी आपण इनचा वापर करतो. इन 2024 हे एक वर्ष आहे, तेव्हा वर्ष सांगण्यासाठी सुद्धा आपण इनचा वापर करतो. शतक सांगण्यासाठी सुद्धा आपण इनचा वापर करतो. आणि लॉंग पिरियड्स म्हणजेच खूप मोठा काळ दर्शवण्यासाठी आपण इनचा वापर करतो. जसं मी इथे लिहिलेलं आहे इन द पास्ट, तसं तुम्ही म्हणू शकता इन द फ्युचर. पास्ट म्हणजेच भूतकाळ. भूतकाळ हा खूप मोठा असतो, म्हणून भूतकाळ दर्शवण्यासाठी पण आपण इनचा वापर करतो. इन द फ्युचर कारण की भविष्यकाळ हा सुद्धा खूप मोठा काळ आहे, त्याच्यामुळे आपण इनचा वापर करतो. आपण परत एकदा बघूयात ॲट, ऑन आणि इन याचा वापर कधी करतो. ॲट अचूक वेळ म्हणजेच एक्झॅक्ट टाइम सांगताना ॲटचा वापर होतो. ऑनचा वापर आपण तारीख किंवा दिवस सांगताना करतो. इनचा वापर आपण मोठा कालावधी किंवा जास्त काळ दर्शवण्यासाठी करतो. आता आपण रिकाम्या जागा भरूयात ॲट, ऑन आणि इन या प्रेपोजिशनचा वापर करून. पण त्याआधी आपण बघूया हा ट्रायंगल कसा भरायचा. ओके, तुम्हाला आठवतंय का या ट्रायंगलच्या सगळ्यात निमुळत्या भागात आपण काय लिहिलं होतं, ज्याचा वापर आपण अचूक वेळ दर्शवण्यासाठी करतो. गुड, एक्सलंट. ॲट. ॲटचा वापर आपण एखादी अचूक वेळ सांगण्यासाठी करतो. आता पुढे वळूया. पिरामिडचा जो मधला भाग आहे तिकडे आपण कोणतं प्रेपोजिशन लिहिलेलं ज्याचा वापर आपण वार, तारीख किंवा एखादा विशिष्ट दिवस दर्शवण्यासाठी करतो, तर ते प्रेपोजिशन आहे ऑन. ट्रायंगलच्या सगळ्यात शेवटच्या भागात म्हणजे सगळ्यात रुंद भागात इन हे प्रेपोजिशन येतं आणि त्याचा वापर आपण मोठा कालावधी दर्शवण्यासाठी करतो. आता आपण उदाहरणांकडे वळूया. -7 PM ही एक अचूक वेळ आहे, तर त्यासाठी आपण ॲट हे प्रेपोजिशन वापरतो. -मंडे हा एक वार आहे, वारसाठी आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. रिपब्लिक डे हा एक स्पेसिफिक दिवस आहे, तर स्पेसिफिक दिवसासाठीही आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. पुढे वळूया. ब्रेकफास्ट टाइम इकडे ॲट हे प्रेपोजिशन येईल. ॲट या प्रेपोजिशनचा वापर आपण मील टाइम किंवा ब्रेक टाइम सांगताना करतो, जसं की ॲट ब्रेकफास्ट टाइम, ॲट लंच टाइम, ॲट डिनर टाइम किंवा ॲट ब्रेक टाइम. पुढचं आहे -27 जून. 27 जून ही एक डेट आहे, तर डेट सांगण्यासाठी आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. द आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजे काय, तर दुपार. दुपार हा दिवसाचा एक भाग आहे. दिवसाचे भाग दाखवण्यासाठी आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करतो, जसं इन द आफ्टरनून, इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. पुढे वळूयात. समर. उन्हाळा हा एक ऋतू आहे, म्हणजेच एक मोठा कालावधी आहे. मोठा कालावधी दर्शवण्यासाठी आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. पुढे आहे नून. इकडे ॲट हे प्रेपोजिशन येईल. आता तुम्ही म्हणाल इकडे पण नून आहे, इकडे पण नून आहे, तर इकडे ॲट लावलंय आणि इकडे इन असं का बरं? तर नून म्हणजे काय, तर दुपारचे एक्झॅक्ट 12 वाजणे. म्हणजे काय, तर 12 PM ही एक अचूक वेळ झाली, म्हणून आपण इकडे ॲटचा वापर केला आहे. आणि इकडे इन द आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजे दुपार हा एक मोठा कालावधी झाला, 12 ते 4 वाजेपर्यंत. ती एक अचूक वेळ नाहीये, म्हणून आपण इकडे इनचा वापर केला आहे. नेक्स्ट आहे 2022. आता इकडे आपण इयर दाखवलंय, तर इयर हा एक मोठा कालावधी झाला, तर मोठ्या कालावधीसाठी आपण इन हे प्रेपोजिशन वापरतो, म्हणून इन 2022. आपण अजून काही उदाहरणं बघूयात. द मूवी स्टार्ट्स 9 PM. 9 PM ही अचूक वेळ आहे, त्याच्यामुळे आपण ॲटचा वापर करतो.
द मीटिंग इज डॅश मंडे. मंडे म्हणजे सोमवार, एक वार दर्शवतोय, तेव्हा इथे आपण ऑन या प्रिपोजिशनचा वापर करूयात. द मीटिंग इज ऑन मंडे. शी विल अराईव्ह डॅश द आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजे दुपार. हा एक दिवसाचा भाग झाला, एक मोठा कालावधी झाला, त्याच्यामुळे आपण इन या प्रपोजिशनचा वापर करतो. शी विल अराईव्ह इन द आफ्टरनून. वी आर मीटिंग डॅश नून फॉर लंच. नून म्हणजे काय? दुपारचे 12 म्हणजे अचूक वेळ सांगतोय. अचूक वेळ सांगण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो, म्हणून आपण ॲट लिहितो इथे. वी आर मीटिंग ॲट नून फॉर लंच. अवर ॲनिव्हर्सरी इज डॅश 25 डिसेंबर. 25 डिसेंबर ही एक तारीख आहे. तारीख दर्शवताना आपण ऑन या प्रिपोजिशनचा वापर करतो. Our anniversary is on 25th December. The party will start dash 10 minutes. 10 minutes हा दिवसाचा एक भाग होतोय, म्हणजे एक थोडासा मोठा कालावधी होतोय. इथे अचूक वेळ आपण दाखवत नाहीये, म्हणून आपण इन या प्रिपोजिशनचा वापर करतो. The party will start in 10 minutes. पुढे वळूयात. नाईट या शब्दासोबत आपण ॲट या प्रिपोजिशनचा तसेच इन या प्रिपोजिशनचाही वापर करतो. कुठलं प्रिपोजिशन कधी वापरायचं ते बघूयात. आधी आपण इन या प्रपोजिशनचा वापर कधी करता येतो नाईट या शब्दासोबत ते बघूयात. जेव्हा आपण त्या रात्री दरम्यान असं सांगत असतो, म्हणजेच ड्युरिंग द नाईट हे सांगत असतो, तेव्हा आपण इन या प्रपोजिशनचा वापर करतो. मी तुम्हाला उदाहरणासकट स्पष्टीकरण देते. बेबी ऑफन वेक्स अप इन द नाईट. म्हणजेच बाळ बऱ्याच वेळेस रात्री उठतं. म्हणजे रात्रभराचा जो कालावधी आहे त्यामध्ये बाळ बऱ्याच वेळेस उठतं. म्हणजे एक स्पेसिफिक टाइम नाही दाखवत होतो आपण, पण त्या रात्रीमध्ये तो खूप वेळा उठतो. म्हणजे आपल्याला असं स्पेसिफिक टाइम नाही सांगता येते की तो याच वेळेस उठतोय किंवा एकदाच उठतोय, तो बऱ्याच वेळेस उठतो आहे. त्याच्यामुळे आपण इथे इन या प्रिपोजिशनचा वापर केलाय नाईट या शब्दासोबत. बेबी ऑफन वेक्स अप इन द नाईट. आता आपण बघणार आहोत ॲट या प्रिपोजिशनचा नाईट या शब्दासोबत कधी वापर करतो. जेव्हा आपण रात्रीमधल्या एका विशिष्ट वेळेबद्दल बोलत असतो, ना की त्या पूर्ण रात्रीबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण ॲटचा वापर करतो. उदाहरण बघूया. When the baby woke up at night, I went to comfort her and rocked her back to sleep. या उदाहरणामध्ये बाळ एका विशिष्ट क्षणाला जागं झालं, त्यामुळे त्याची आई जवळ जाऊन त्याला शांत करते आणि त्याला परत झोपायला लावते. या उदाहरणामध्ये बाळ एका विशिष्ट क्षणाला जागं झालंय, ना की ते पूर्ण रात्रभर जागं राहत होतं. ते जेव्हा जागं होतं तेव्हा त्याची आई त्याला शांत करते आणि झोपायला लावते, आणि तो परत जागा झालेला नाहीये, तो शांतपणे झोपी गेलेला आहे. इथे आपण रात्रीमधल्या एक विशिष्ट क्षणाबद्दल बोलत आहोत, ना की त्या पूर्ण रात्रीबद्दल बोलत आहोत, म्हणून आपण इथे ॲटचा वापर केलेला आहे. आता आपण समरी बघूयात ॲट, ऑन आणि इन या प्रिपोजिशन्सची. सगळ्यात आधी आहे ॲट. ॲटचा वापर आपण अचूक वेळ दर्शवताना करतो. ऑन, ऑनचा वापर आपण तारीख किंवा वार दर्शवताना करतो. इन, इनचा वापर आपण मोठा कालावधी किंवा दीर्घ कालावधी दाखवण्यासाठी करतो. जसं महिने, वर्ष, सेंचुरीज, डिकेड्स, ऋतू हे दर्शवण्यासाठी आपण इनचा वापर करतो. तर तुम्हाला आता कळलंच असेल की कोणते प्रेपोजिशन कधी वापरायचे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रायंगल मेथडची मदत होऊ शकते. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. See ya!